मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रोमन संख्या चिन्हामध्ये एक या संख्येसाठी, एक या अंकासाठी I, 5 या संख्येसाठी V आणि 10 या संख्येसाठी X ही रोमन कॅपिटल लेटर्स, रोमन कॅपिटल अक्षरे ही संख्या म्हणून वापरली जात होती. आणि याच्यामध्ये शून्य जो होता, हा शून्यासाठी कोणतं अक्षरच नव्हतं. आपण रोमन संख्या लेखन पद्धत कशी होती ते नियमांच्या आधारे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये एक साठी I हे अक्षर वापरलं जात होतं. एक साठी I हे अक्षर वापरलं जात होतं आणि नियमानुसार I हे अक्षर I किंवा X हे अक्षर जास्तीत जास्त 3 वेळा वापरता येऊ शकतं. एक I आणि X हे अक्षर जास्तीत जास्त 3 वेळा वापरता येऊ शकतं. आता ते कसं? आणि V हे अक्षर दोनदा किंवा तीनदा वापरता येऊ शकत नाही. का? कारण फक्त एकदाच वापरायचंय. कारण V दोनदा जर वापरलं तर त्याचा अर्थ होतो 10. मग 10 साठी तर हे अक्षर दिलेलंच आहे. X हे अक्षर दिलेलं आहे. म्हणून I आणि X हे अक्षर जास्तीत जास्त एकदा, दोनदा, तीनदा वापरू शकतो. 3 पेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाही. पहिल्या नियमानुसार I व X हे अक्षर किती वेळा वापरू शकतो आपण? 3 वेळा. म्हणजे जास्तीत जास्त 3 वेळा वापरता येते. आणि ते वापरण्यासाठी वापरत असताना ते म्हणजे त्यांची बेरीज केली जाते. समजा हे I हे अक्षर असं लिहिलेलं आहे. I दोनदा लिहिलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो? I बरोबर I बद्दल एकदा 1 अधिक 1 बरोबर काय होतं? 2. म्हणजे दोनदा जर वापरलेला असेल I, एकापुढे एक दोनदा वापरलेला असेल तर त्याचा अर्थ होतो 2. एकापुढे एक I हे 3 वेळा वापरलेला असेल, I हे 3 वेळा वापरलेला असेल तर त्याचा अर्थ होतो 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 असा अर्थ होतो. त्याच्यानंतर X हे अक्षर एकदा वापरलं तर X बरोबर 10. दोनदा वापरलं समजा X बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20. आणि 3दा वापरलं X तर याचा अर्थ होतो 10 अधिक 10 बरोबर 30. म्हणजे हे I हे अक्षर जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. X हे अक्षर जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या नियमानुसार, पुढील नियमानुसार आपल्याला हे I हे अक्षर त्याच्यापेक्षा मोठी जी संख्या आहे, मोठी संख्या कोणती? समजा या ठिकाणी दिलेली आहे V 5 किंवा X हे दिलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा वापरता येतं. म्हणजे X V किंवा I च्या अगोदर 1 जर वापरलं तर काय होतं पहा. म्हणजे IV असं लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ होतो ही मोठी संख्या आहे, V ही मोठी संख्या आहे आणि I ही लहान संख्या आहे. मोठ्या संख्येच्या अगोदर वापरलेला आहे. म्हणजे या मोठ्या संख्येमधून हे वजा करायचे. आता या ठिकाणी V ची किंमत आहे 5. पहा, V ची किंमत काय आहे? 5. V ची किंमत 5. 5 मधनं हे 1 वजा करायचं. 5 वजा 1
बरोबर 4. 5 मधून 1 वजा केल्यानंतर 5 मधून 1 वजा झाले म्हणजे व्हीच्या अगोदर आय आहे. व्हीच्या अगोदर जर आय असेल तर त्याची पुढील मोठ्या संख्येतून म्हणजे व्ही मधून त्याची जी किंमत आहे ती काय करायची, वजा करायची. याची किंमत वजा करायची म्हणजे 5 मधून 1 वजा केल्यानंतर 4 हे उत्तर येईल. त्याच्याशिवाय हेच आय आपण काय करतो, एक्सच्या अगोदर सुद्धा मांडू शकतो. म्हणजे एक्सच्या अगोदर जर आय मांडलेला असेल तर त्याचं उत्तर काय येतं, एक्स मधून आय वजा करायचंय. एक्स म्हणजे 10 मधून 1 वजा करायचंय म्हणजे 10 वजा 1 बरोबर 10 वजा 1 बरोबर 9. 10 वजा 1 बरोबर 9. आणि हे अगोदर जे आय आहे, एक्सच्या अगोदर मांडलेला आय असेल किंवा व्हीच्या अगोदर मांडलेला आय असेल तर ते जास्तीत जास्त एकदाच मांडता येतं. जास्तीत जास्त किती वेळा मांडता येतं, एकदाच मांडता येतं. आता या ठिकाणी बघा 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आपल्याला लिहिता येतील या नियमांच्या आधारे. एवढेच नियमांच्या आधारे. म्हणजे पहा 1 या संख्येसाठी आय वापरलं. आता हे आय किती वेळा वापरू शकतो आपण, 3 वेळा वापरू शकतो. म्हणजे 2 साठी सुद्धा 2 या संख्येसाठी 2दा आय, 3 या संख्येसाठी 3दा आय आणि 4 या संख्येसाठी आता सांगितलं मी की व्हीच्या अगोदर आय वापरल्यानंतर 4 ही संख्या, अशा पद्धतीने ही संख्या तयार झालेली आहे. 4 ही संख्या आणि त्याच्यानंतर 9 ही संख्या सुद्धा अशाच पद्धतीने झालेली आहे. बघा 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही वापरतोच आपण. 5 बरोबर व्ही व्ही वापरलेला आहे. 5 साठी व्ही वापरलेला आहे. आता 6 साठी वापरण्यासाठी आता या व्हीच्या पुढे आपण 3 वेळा हे आय मांडू शकतो. म्हणजे 8 पर्यंत आपण ते अंक लिहू शकतो. 6 साठी 6 बरोबर व्ही आय, 7 बरोबर व्ही डबल आय 8 6 लिहिलं नाही का मी. 7 साठी व्ही डबल आय, 8 साठी 8 बरोबर व्ही ट्रिपल आय आणि 9 या अंकासाठी आपण काय लिहू शकतो, इथं काढलेलं आहे आपण आय म्हणजे एक्स. 10 साठी 9 साठी असा संख्या नाही, 9 साठी संख्या नाही. म्हणून काय करायचंय आपल्याला, 10 मधून 1 वजा करायचं आहे म्हणजे एक्सच्या अगोदर आय लिहायचा आहे म्हणजे 9 झाले. आणि 10 साठी सांगितलेलंच आहे, 10 साठी एक्स वापरायचे. 10 बरोबर एक्स वापरायचे, एक्स. आता 12 असेल, 12 साठी एक्स मध्ये 11 असेल, एक्स मध्ये एक्सच्या पुढे आय लिहायचा आहे. 12 असतील एक्सच्या पुढे 2 आहे, 13 असतील 12च्या एक्सच्या पुढे 3 आहे, अशा पद्धतीने. आणि 14 असेल ही संख्या. आता आपण लिहूया, ही पुसतोय मी. चौदा ही संख्या लिहायची. 14 साठी काय वापरायचंय, आता समजा 10 साठी आपण काय वापरलं, एक्स वापरलं. 10 साठी एक्स वापरलं. 10 साठी एक्स वापरल्यानंतर 14 लिहायचे. 14 साठी 4 या अंकासाठी काय केलेलं आहे, आय व्ही म्हणजे 5 मधून 1 वजा करायचं, एक्स आय व्ही 14 साठी. 15 साठी काय येईल, 15 बरोबर एक्स व्ही 10 अधिक 4 आय व्ही म्हणजे 4 बरोबर 14. 15 साठी 10 अधिक 5 16 साठी 16 बरोबर एक्स. आता हे 5 व्ही आय म्हणजे 5 साठी व्ही वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे लिहिलेलं आहे आपण, व्हीच्या पुढे लिहिलेलं आहे आय
म्हणजे 10 अधिक हे 5, 5 अधिक 1 बरोबर काय आलं 16. 17 साठी आता काय करावं लागेल, 20 च्या पुढे 2दा लिहावं लागेल 17. 17 बरोबर x, 10 साठी x, त्याच्यानंतर 5 साठी, ह्याच्यातील 5 साठी v लिहिलं आणि 2दा i. अशा पद्धतीनं 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 17. 18 साठी 18 बरोबर काय करावं लागेल x. आता याची फोड करायची आपल्याला, 10 बद्दल x वापरले, 8 आहेत म्हटल्यानंतर 5 आणि 3 म्हणजे 5 साठी v वापरलं, 3 i लिहूया, i. जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतं, कोणत्याही अक्षराच्या पुढे जास्तीत जास्त 3 वेळा i लिहू शकतो आपण. बरोबर 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 18. 19 साठी आता बघा, आपण जास्तीत जास्त 3 वेळा आय लिहू शकतो. आता चौथ्या वेळेला आय लिहू शकत नाही याच्या पुढे, मग काय करायचं आपल्याला, याच्या पुढची जी संख्या आहे एक्स च्या अगोदर आय लिहायचे. म्हणजे ते कसं येईल, एक्स हे 10 साठी लिहिलेलंच आहे 10, त्याच्यानंतर एक्स च्या अगोदर आय लिहिल्यानंतर 9 होणार आहे त्याची, आय एक्स म्हणजे काय होईल, एक्स 10 अधिक हे 10 मधून 10 च्या अगोदर आय लिहिलेलं असल्यामुळं त्याची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे 10 मधून 1 गेले, 10 वजा 1 बरोबर 19. आणि 20 साठी डबल एक्स, 20 साठी डबल एक्स, 30 साठी ट्रिपल एक्स वापरू शकतो आपण. आता पुढील जे अंक आहेत म्हणजे 20 च्या नंतरचे जे अंक आहेत, संख्या आहेत, त्या कशा लिहायच्या ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.